मित्रमैत्रिणींनो, माझ्या दिल्ली ते मनमाड या रेल्वे प्रवासातील एक अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करते. आम्ही दिल्लीहून दुपारी 1 वाजता सचखंड एक्सप्रेसने निघालो. माझ्या बाजूलाच एक जोडपं येऊन बसलं. त्यांच्याबरोबर 2 लहान मुलंही होती. जशी ते त्या ठिकाणी आले तसं त्यांना सीटवर भरपूर घाण दिसली. त्या ठिकाणी ते बसू शकत नव्हते. त्याच्यामुळे तो गृहस्थ भरपूर चिडला. लोकांना शिव्या घालत, लोकांना काही कळत नाही, आपली लोक कधी सुधारणार नाही, यांना स्वच्छतेचं महत्त्वच नाही, अक्कलच नाही, वगैरे वगैरे शिव्या देत देत त्याने ते सगळं साफ केलं, सफाई केली आणि मग नंतर त्या ठिकाणी ते बसले. हे सगळं मी बघत होते. मनातल्या मनात मला आनंद झाला की अरे, कमीत कमी आपल्या लोकांना एवढी जाणीव तरी झाली आहे की प्रवासात असताना रेल्वेच्या डब्यामध्ये आपण घाण करू नये किंवा इतर ठिकाणी आपण कचरा टाकू नये. माझं निरीक्षण चालूच होतं. साफसफाई झाल्यावर त्यांच्या 2 मुलांसह ते बसले. त्यांच्याबरोबर भरपूर सामान होतं, मोठ्या मोठ्या बॅग होत्या. ते कुठून तरी कार्यक्रमाहून आले हे लक्षात येत होतं. 15 ते 20 मिनिट झाले आणि नंतर त्या गृहस्थाच्या पत्नीने मिठाईचा बॉक्स काढला. स्वतः खाल्ली, त्या मुलांनाही दिली, त्या गृहस्थालाही दिली. परत थोड्या वेळाने दुसरा बॉक्स काढला, परत मुलांच्या हातामध्ये दिली. मुलांचं पोट आता भरलेलं होतं. मुलं अर्धनिर्ध खाऊन इकडे तिकडे फेकत होते. त्याच्यानंतर घरून आणलेला डब्बा तिने काढला. तेही तसंच. मुलं काही खात होते, काही फेकत होते. पूर्ण त्यांच्या बर्थवर, सीटवर आजूबाजूला सगळं खरकटं खाल्लेलं उष्टे पदार्थ सगळे पडलेले होते. पाण्याच्या बाटल्या, अतिशय घाण असा तो परिसर त्यांनी केलेला होता. मी मात्र बघतच होते. आता मला प्रश्न पडला, हाच का तो गृहस्थ जो थोड्या वेळापूर्वी लोकांना शिव्या घालत होता, लोकांना अक्कल नाही, समजत नाही, स्वच्छतेचं महत्त्व नाही असं सांगणारा हाच का तो गृहस्थ? बघा, लोकांनी केली ती घाण आणि आपण केलं ते. काय म्हणायचं या वृत्तीला? तुम्हीच सांगा. म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.